हॅलो, वेलकम टू सिम्बा अँड मम्माज ट्रेजर. तास डे 9 मध्ये मटन, भात आणि चपाती होती आम्हाला. त्यासाठी मटन रस्सा बनवण्यासाठी आधी मी मसाला तयार केला, ज्याच्यामध्ये तेलात अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कांदा, खसखस, सुकं खोबरं आणि टोमॅटो आणि मीठ टाकून छान ते ब्राऊन होईपर्यंत परतलं. त्याची स्मूथ पेस्ट तयार केली. कुकरमध्ये आळणी रस्सा तयार करण्यासाठी तेलामध्ये थोडं कढीपत्ता आणि खडे मसाले टाकायचे होते. मी ते विसरली म्हणून नंतर टाकले आहेत. त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि काळी मिरी होती. तर त्याच्यामध्ये अजून जिरं आणि तयार केलेलं वाटण ॲड केलं. त्याला तेल सुटेपर्यंत छान होऊ दिलं. छान परतल्यानंतर त्याच्यात 1 तास मॅरिनेशन केलेलं मटण टाकलं. मॅरिनेशनसाठी मीठ आणि हळद त्याला छान चोळलं होतं मी. त्याला 10-15 मिनिटं त्याला चांगलं पाणी सुटून द्यायचं. त्याच्या रस्स्यामध्ये जे शिजलं की छान लागतं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि त्याला 5 ते 6 शिट्या व्हायला बाजूला ठेवलं. तोपर्यंत मी चपातीची तयारी केली होती आणि हे रस्सा खूप छान झाला होता. त्याला बाजूला नंतर स्पायसीची फोडणीची गरज नव्हती. पण मटण आहे म्हणून झणझणीत हवं म्हणून मग मी त्यासाठी पण रेडी केलं होतं. तर तेही मी दाखवते ह्यातच. आणि ही सिंबाची प्लेट त्याला छान दिसावं म्हणून मी फक्त ते मटण ठेवलं. त्याने ते खाल्लं नाही. फक्त रस्सा आणि भात आणि थोडीशी चपाती खाल्ली होती. तर हे मोहरीच्या तेलामध्ये मी बाकी लोकांसाठी झणझणीत फोडणी दिली. ज्याच्यामध्ये बारीक चिरलेले लसूण, कांदा आणि कढीपत्ता आणि अ, हे ड्राय स्पाइसेस ॲड केले, ज्याच्यामध्ये धना जिरा पावडर, लाल तिखट आणि मटण मसाला ॲड केलेला. त्यानंतर टोमॅटो आणि ते मसाले थोडे खाली लागत होते म्हणून आणि रस्सा ॲड करून त्याला छान टोमॅटो मॅश केला आणि त्यानंतर त्यामध्ये हे मटण शिजू दिलं. त्याला 10 ते 15 मिनिटं छान मी दणकून उकळी दिली. त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि हे खूप छान झालं होतं. तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करा. त्याने एक वेगळीच टेस्ट येते. आणि ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज डू नॉट फॉरगेट टू चेक डिस्क्रिप्शन फॉर डिटेल्स इन इंग्लिश. थँक यू.